केसांची वाढ होत नाहीये, केस अकालीच पांढरे झालेले आहेत, केस मधूनच तुटतायत, केसांमध्ये प्रचंड डॅन्ड्रफही झालाय. अशा सर्व समस्या जर तुम्हालाही होत असतील, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या सगळ्या समस्या मलाही काही महिन्यापूर्वी होत्याच, परंतु रिसेंटलीच इंटरनेटवरती भरपूर व्हायरल झालेला असा एक घरगुती उपाय मी केला. या सर्व समस्यांवरती अगदी खात्रीशीर असा हा उपाय मला भेटलेला आहे. मला तो प्रचंड फायद्याचा ठरलाय, जो उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. केसांच्या या सर्व समस्यांना मुळासकट दूर करण्यासाठी फक्त एक ही औषधी वनस्पती आपल्याला लागणार आहे आणि ही वनस्पती आहे रोजमेरी. नाम तो आपने सुना ही होगा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी याचा वापरही करून पाहिला असेल. तर या रोजमेरीचा केसांसंबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी कसा वापर करायचा ते पाहूया. रोजमेरी ज्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटॅमिन ए, B6, B12, सी, डी अशा भरपूर प्रमाणात असलेले हे जीवनसत्व फक्त केसांसाठी नाही, तर तुमच्या त्वचेसाठी सुद्धा हे खूपच फायदेशीर ठरतं. त्यामुळे या रोजमेरीचा फक्त केसांच्या किंवा त्वचेच्या आरोग्यासाठीच नाही, तर भरपूर पदार्थांमध्ये सुद्धा याचा समावेश हा मोठ्या प्रमाणात केला जातो. रोजमेरीचं झाड आपल्याकडे खूप क्वचित पाहायला मिळतं, त्यामुळे त्याची फ्रेश पानं मिळणं जरा अवघडच आहे. परंतु त्याचे हे जे ड्राय लीव्ज आहेत ते आपल्याला अगदी सहज कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा सहज मिळतात. तर इथे ड्राय लीव्सचा मी वापर केलेला आहे. तुम्हाला जर फ्रेश पानं मिळाली तर अगदीच उत्तम. तर पहा, ऑनलाईन हे रोजमेरी लीव्स मी ऑर्डर केलेले आहेत, ज्या काही अशा दिसतात. आता सगळ्यात आधी याचं आपण एक स्प्रे बनवणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे आपल्याला या रोजमेरीचे ड्राय लीव्स टाकायचे आहेत. या रोजमेरी लीव्स सोबतच यामध्ये आणखीन एक पदार्थ मी मिक्स करणार आहे आणि तो म्हणजे मेथीदाणे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे केसांच्या वाढीसाठी मेथीदाणे किती महत्त्वाचे असतात. त्यामुळे या रोजमेरी लीव्ह सोबतच 1 चमचा मी इथे मेथीदाणे सुद्धा मिक्स केलेत. मेथीदाणे तुम्हाला नसतील मिक्स करायचे तर फक्त रोजमेरी लीव्ह सुद्धा खूपच फायदेशीर आपल्या केसांसाठी ठरतं. त्यामुळे तुम्ही मेथीदाणे स्किपही करू शकता. तर पहा, हे 1 ग्लास पाणी अर्धा ग्लास होईल इतपत हे पाणी आपण छान मंद आचेवरती उकळून घेतलं. अर्धा ग्लास झालं की गॅस बंद करून हे पाणी छान आपल्याला थंड करून घ्यायचंय. आता हे पाणी आपल्याला छोट्याशा चहा गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचंय. हे तयार पाणी आपल्याला एका रिकाम्या स्वच्छ अशा स्प्रे बॉटलमध्ये भरायचंय. आता या स्प्रेचा वापर आपल्याला कधी आणि कसा करायचा आहे तर पहा, हा स्प्रे तुम्ही एकदाच तयार करून 10 ते 15 दिवसासाठी वापरू शकता. फक्त हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. वापरण्यापूर्वी फ्रीजमधून काढून तुम्ही केसांमध्ये हा स्प्रे करू शकता. आता कमीत कमी आठवड्यातून 3 वेळा केसांच्या मुळाशी हा स्प्रे तुम्ही करायचा आहे. स्प्रे केल्यानंतर हलक्या हाताने असे केस आपल्याला थोडेसे रब करायचे. तर ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत तर त्या दिवशी तुम्ही तेल तर लावत असालच, तर तेल लावण्याच्या 1 तास आधी केसांच्या मुळाशी आधी हा स्प्रे आपल्याला करायचा आहे. 1 तासानंतर आपल्याला आपल्या केसांचं तेल लावायचं आहे. कारण आपल्याला माहितीच आहे तेलावरती जर हा स्प्रे केला तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे आधी हा स्प्रे लावायचा आहे. 1 तासानंतर केसांचं जे तुमचं तेल आहे ते तुम्ही लावायचं आहे. अगदी वेळ मिळेल तेव्हा केसांच्या मुळाशी हा स्प्रे तुम्ही करू शकता. हा अजिबात तेलकट, चिकट वगैरे नाही. त्यामुळे हा स्प्रे करून तुम्ही बाहेरही जाऊ शकता. प्रत्येक वेळेस स्प्रे केल्यानंतर केस वॉश करण्याची सुद्धा गरज नाही. तर तुम्ही ते पाहताय पूर्ण केसांवरती मी हा स्प्रे लावला, परंतु अजिबात सुद्धा आपले केस हे तेलकट, चिकट वगैरे झालेले नाही. तर हा स्प्रे करून तुम्ही बाहेर सुद्धा जाऊ शकता. कारण रोजमेरीची जी पानं आहेत त्याचा सुगंध सुद्धा अगदी छान असतो. त्यामुळे कसला स्मेल वगैरे आपल्या केसांचा सुद्धा येणार नाही. या स्प्रे इतकंच खूपच इफेक्टिव्ह असं तेल सुद्धा मी वापरून पाहिलं आहे, ज्यामध्ये आपण रोजमेरी लीव्हचा वापर केलेला आहे. तर ते तेल सुद्धा बनवायचं कसं ते पाहूया. तर हे तेल बनवण्यासाठी एक बेस अशा तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे. तर मी इथं नारळाचं तेल घेतलंय. तर नारळाचं जे तेल आहे ते शुद्ध घ्या. कोल्ड प्रेस मिळालं तर अगदीच उत्तम. तर इथे 1 वाटी हे कोल्ड प्रेस नारळाचं तेल एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. 1 वाटी तेलासाठी इथे आपण 2 मोठे चमचे रोजमेरीचे हे ड्राय लीव्स या तेलामध्ये टाकणार आहोत. यासोबतच यामध्ये आपण वापरणार आहोत कढीपत्ता. फ्रेश पानं असो किंवा वाळलेली पानं, कुठलीही कढीपत्त्याची पानं तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर पूर्ण 1 स्टिक कढीपत्त्याचं, त्यासोबतच 1 मोठा चमचा मेथीदाणे मी या तेलामध्ये मिक्स केलेले आहेत. मेथीदाण्यासोबतच तुम्ही यामध्ये कलोंजी म्हणजे
जे कांद्याच्या बिया असतात, ज्या सहज मार्केटमध्ये मिळतात, त्याचा सुद्धा वापर या तेलामध्ये करू शकता. माझ्याकडे सध्या अवेलेबल नाहीत, त्यामुळे मी यामध्ये वापरलेल्या नाहीत. तर या सगळ्या साहित्यांचं या तेलामध्ये छान एक मिक्सचर आपलं तयार झालंय. तर फक्त 5 मिनिटासाठी मंद आचेवरती हे तेल आपण छान उकळून दिलंय. 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे. आता थंड झाल्यानंतर हे तेल एखाद्या स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये, काचेची बॉटल वगैरे असेल, तेलाची बॉटल असेल, तर त्यामध्ये असं गाळून व्यवस्थित भरून ठेवायचं. हे तेल तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला बाहेर सुद्धा ठेवू शकता. आता हे तेल वापरायचंय कसं? तर ज्या दिवशी तुम्हाला केस वॉश करायचे आहे, जसं मी आधी म्हटलं, की तेल लावण्यापूर्वी 1 तासभर आधी रोजमेरी वॉटरचा जो स्प्रे आहे तो आपण केला आणि 1 ते 1.5 तासानंतर हे जे तयार तेल आहे, ते आता आपल्याला केसांच्या मुळाशी, स्काल्पवरती, केसांवरती व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आहे. हा स्प्रे आणि तेल वापरल्यानंतर तुमच्या रोजच्या वापरातील जो शॅम्पू आहे, त्याने तुमचे केस हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हा उपाय तुम्ही फक्त 2 महिने करून पहा. 2 महिन्यातच तुम्हाला तुमच्या केसांच्या सर्व समस्या या दूर झालेल्या दिसतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून हा स्प्रे, हा ऑइल आपण वापरलेला आहे. त्यामुळे याचे कुठलेही साइड इफेक्ट तुमच्या केसांवर तर अजिबात होणारच नाही, उलट फायदाच होणार आहे. त्यामुळे एकदा हा उपाय तुम्ही करून तर पहा. कमेंट करून तुम्ही मला सांगाल, की खरंच आमच्या केसांवरती याचा खूप फायदा झाला. तर मंडळी, तुम्ही सुद्धा हा उपाय करून पहा. जसा मला याचा फायदा झालाय, तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा उपाय जसा तुम्हाला उपयोगाचा ठरलाय तसा आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा उपयोगी ठरावा. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना सुद्धा शेअर करा. अशाच नवीन आणि उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी सिम्पली मराठी या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.